Well, welcome students. So in this lecture we will start the new transducer. तर ह्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन ट्रान्सड्यूसर बघणार आहोत. तर त्या ट्रान्सड्यूसरचं नाव आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. ओके, तर पिझोचा अर्थ होतो प्रेशर, बरोबर. तर पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरमध्ये दोन वर्ड आहे. तर पिझो म्हणजे प्रेशर आणि इलेक्ट्रिक म्हणजे व्होल्टेज और करंट. तर बेसिकली पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज अ प्रेशर ट्रान्सड्यूसर. कारण की ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, इट कन्वर्ट्स फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर इनपुट कोणती क्वांटिटी आहे, प्रेशर, आणि आउटपुट क्वांटिटी कोणती आहे, व्होल्टेज. म्हणजे प्रेशर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. हेन्स पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कोणता ट्रान्सड्यूसर आहे, प्रेशर ट्रान्सड्यूसर. तर प्रेशरची डेफिनेशन काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रेशर. पी स्टँड्स फॉर प्रेशर. तर प्रेशर इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट एरिया. तर प्रेशर हा रेशो आहे फोर्स डिवायडेड बाय एरिया. तर आपल्याला पहिला पॉईंट काय सांगता येणार की पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज अ ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स प्रेशर और फोर्स. कारण की आता आपण बघितलं की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. म्हणजे प्रेशर म्हणजेच काय असणार आहे, एक प्रकारचा फोर्स असणार आहे. सो पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स प्रेशर और फोर्स इनटू द व्होल्टेज. हा काय करणार, प्रेशर और फोर्स इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज और व्होल्टेज इज कन्वर्टेड इनटू प्रेशर और ए फोर्स. तर याच्यामध्ये तो काय करतोय, फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये पण कन्वर्ट करू शकतो किंवा इलेक्ट्रिकल क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटीमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. म्हणजे सेकंड पॉईंट काय सांगता येणार की पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हा काय आहे, इनव्हर्स ट्रान्सड्यूसर पण आहे, बरोबर. इनव्हर्स ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, हा अशा प्रकारचा ट्रान्सड्यूसर आहे ज्याच्यामध्ये इनपुट काय आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी, आणि आउटपुट काय आहे, फिजिकल क्वांटिटी. तर याच्यामध्ये आपण फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकमध्ये पण कन्वर्ट करू शकतो और इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज ऑल्सो कन्वर्टेड इनटू फिजिकल क्वांटिटी. म्हणून पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणलं आहे, इनव्हर्स ट्रान्सड्यूसर प्लस ट्रान्सड्यूसर. तर हा साधा ट्रान्सड्यूसर म्हणून पण काम करू शकतो प्लस इनव्हर्स ट्रान्सड्यूसर म्हणून पण काम करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येणार की पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज अ बेसिकली अ प्रेशर ट्रान्सड्यूसर. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कंसिस्ट ऑफ टू वर्ड्स. पिझो मीन्स प्रेशर, इलेक्ट्रिक मीन्स व्होल्टेज. प्रेशर इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे फोर्स आणि प्रेशर हे एकच क्वांटिटी आहे. तर पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स प्रेशर और ए फोर्स इनटू व्होल्टेज और व्हायसे वर्सा म्हणजे त्याचं उलटं पण तो करू शकतो. त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट काय सांगितला की पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कॅन वर्क ॲज अ ट्रान्सड्यूसर प्लस इनव्हर्स ट्रान्सड्यूसर. हा झाला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट जो आहे की पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आत्तापर्यंत आपण जे ट्रान्सड्यूसर बघितले ते कोणतं होतं, पोटॅन्शियोमीटर, LVDT आणि कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. हे सर्व ट्रान्सड्यूसर कोणते होते, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. पण आजपासून आपण जे ट्रान्सड्यूसर सुरू करतोय ते ट्रान्सड्यूसर कोणते आहे, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय की असे ट्रान्सड्यूसर ज्यांना फिजिकल क्वांटिटीचं इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागत नाही. तर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर मीन्स अ ट्रान्सड्यूसर विच डू नॉट रिक्वायर एक्सटर्नल पॉवर सप्लाय फॉर द ऑपरेशन. तर ऑपरेशन म्हणजे फिजिकल क्वांटिटीचं इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्जन करण्यासाठी त्यांना एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज नाही आहे. म्हणून
पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हे कोणाचं एक्झाम्पल आहे? ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचं एक्झाम्पल आहे. व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे की ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आत्तापर्यंत आपण बघितले सर्व पॅसिव्ह होते, पण आज जो ट्रान्सड्यूसर बघतोय तो कोणता आहे? पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. तो कोणता आहे? ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर हे झालं थर्ड पॉईंट. आणि चौथा इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आहे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, की प्रेशर हे व्होल्टेजमध्ये कसं कन्वर्ट होतं आहे. सो वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर जे आहे, सो वर्किंग ऑफ पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज बेस्ड ऑन द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट आहे की वर्किंग जे आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरचं ते कोणावर डिपेंड आहे? इट इज डिपेंडेंट ऑन द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे ते आता आपण बघूया. सो दिस इज अ स्टेटमेंट फॉर द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तो काय म्हणतो? इफ वी अप्लाय, आपल्याला काय करायचं आहे? प्रेशर ऑर ए फोर्सला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. तर प्रेशर म्हणजे काय? फोर्स म्हणजे काय? सपोज हा माझा अंगठा आहे, ह्या अंगठ्याने मी ह्या पेपरला दाबत आहे म्हणजे काय? आय एम अप्लाइंग द फोर्स ऑर ए प्रेशर टू द पेपर. द फोर्स ऑर ए प्रेशर इज अ फिजिकल क्वांटिटी. ह्या फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? व्होल्टेजमध्ये करायचं आहे. तर ह्या कन्व्हर्जनमध्ये जो प्रिन्सिपल आहे, जे वर्किंग प्रिन्सिपल आहे, ते वर्किंग प्रिन्सिपल कोणतं आहे? पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे ते आता आपण बघूया. तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो? इफ वी अप्लाय, आपलं इनपुट काय आहे? प्रेशर ऑर ए फोर्स. इफ वी अप्लाय प्रेशर ऑर ए फोर्स टू द पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. आपण जर प्रेशर किंवा फोर्स अप्लाय केला कोणाला? पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला. हे असे स्पेशल मटेरियल आहे, त्या मटेरियलचं नाव आपण काय दिलं आहे? पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. ते साधे सुधे मटेरियल नाहीत, ते एक स्पेशल मटेरियल आहेत, ज्यांचं काम जे आहे ते काय करणार? प्रेशरला कन्वर्ट करणार व्होल्टेजमध्ये. तर अशा ट्रान्सड्यूसरला, अशा मटेरियलला जे प्रेशरला कन्वर्ट करताय व्होल्टेजमध्ये, त्या मटेरियलला आपण काय म्हणलं? पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. तर स्टेटमेंट काय म्हणतं? इफ वी अप्लाय प्रेशर ऑर ए फोर्स टू द पिझो इलेक्ट्रिक मटेरियल then voltage is generated across it. म्हणजे काय? एखाद्या पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला जर आपण प्रेशरने दाबलं, असं त्याला प्रेशरने अप्लाय केलं किंवा फोर्स अप्लाय केला, तर त्या मटेरियलमध्ये काय तयार होणार आहे? देन दॅट मटेरियल विल प्रोड्यूस द व्होल्टेज. आणि हे व्होल्टेज, तयार झालेलं व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स और अप्लाइड प्रेशर. म्हणजे काय? जेवढं जास्त फोर्स तेवढं जास्त व्होल्टेज हे मटेरियलमध्ये तयार होणार. तर आपलं इथं सांगायचं काय होतं की पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरचं वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते कोणावर बेस्ड आहे? इट इज बेस्ड ऑन द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. पिझो म्हणजे प्रेशर हे इनपुट आहे, आणि इलेक्ट्रिक म्हणजे काय? व्होल्टेज, जे आपलं आउटपुट क्वांटिटी आहे. तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो की आपण जर पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला, हे जे की स्पेशल मटेरियल आहे, त्यांना आपण प्रेशर किंवा फोर्स अप्लाय केला तर त्या मटेरियलमध्ये काय तयार होणार? व्होल्टेज तयार होईल. आणि तयार झालेलं व्होल्टेज हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टू द अप्लाइड फोर्स और टू द अप्लाइड प्रेशर. म्हणजे जेवढं जास्त प्रेशर तेवढं जास्त व्होल्टेज. प्रेशर जर कमी असेल तर व्होल्टेज पण कमी भेटणार. कुठे? ॲक्रॉस द पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. तर व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये एक गोष्ट कळाली की जे मटेरियल आपल्याला यूज करायचे ते साधे सुधे मटेरियल नाहीत. ते कोणते मटेरियल आहे? स्पेशल मटेरियल, जे काय करताय? प्रेशरला कन्वर्ट करताय व्होल्टेजमध्ये. तो इफेक्ट म्हणजे कोणता आहे? पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि ह्या इफेक्टमध्ये आपल्याला जे मटेरियल यूज करायचे आहेत ते मटेरियल कोणते आहेत? पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. तर हे पिझो इलेक्ट्रिक मटेरियल कोणते आहेत ते आता आपण बघूया. सो नेक्स्ट जे आहे
ते आहे की पिझो इलेक्ट्रिक मटेरियल हे कोणते आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो देअर आर 2 टाईप्स ऑफ पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. पहिलं आहे नॅचरल, जे नॅचरली आपल्याकडे अवेलेबल आहेत. फर्स्ट टाईप इज नॅचरल आणि सेकंड टाईप जो आहे तो आहे मॅनमेड. मॅनमेड म्हणजे जे आपण लॅबमध्ये बनवले, जे आर्टिफिशियल आहे किंवा सिंथेटिक आहे. The piezoelectric material are divided into two parts, natural and man-made, also called as artificial or synthetic. तर याच्यामध्ये नॅचरल पिझोइलेक्ट्रिक मटेरियल जे आहेत त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे क्वार्ट्स, सेकंड आहे रोचले सॉल्ट. तर तुम्हाला हे मटेरियल लक्षात ठेवायचे आहेत. ह्याच मटेरियलमध्ये आपण जर फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केला तर हे मटेरियल काय तयार करणार आहेत, व्होल्टेज तयार करणार आहेत. तर नॅचरल पिझोइलेक्ट्रिक मटेरियल आर 2 टाईप्स, क्वार्ट्स अँड रोचले सॉल्ट. मॅनमेडमध्ये पहिला जो मटेरियल आहे तो आहे बॅरियम टिटॅनेट. सेकंड एक्झाम्पल आहे लीड टिटॅनेट. बघा दोघांमध्ये जो वर्ड कॉमन आहे तो कोणता आहे, टिटॅनेट. पहिल्यामध्ये होतं बॅरियम टिटॅनेट, सेकंडमध्ये आहे लीड टिटॅनेट आणि शेवटचा आहे सिरॅमिक ए अँड बी. तर असे स्पेशल मटेरियल आपण बघितले ज्याच्यामध्ये प्रेशर हे ॲटोमॅटिकली व्होल्टेजमध्ये कन्वर्ट होतं आहे. जेव्हा आपण पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला दाबू किंवा त्यांना स्क्वीज करू किंवा वरून आपण त्यांना प्रेशर देऊ तेव्हा त्यांच्या अक्रॉस काय तयार होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे. तर पिझो इलेक्ट्रिक मटेरियल कोणते आहे, तर 2 प्रकारचे. एक आहे नॅचरल वन, दुसरं आहे मॅनमेड. नॅचरलमध्ये आहे क्वार्ट्स, रोचले सॉल्ट. कोणते, क्वार्ट्स, रोचले सॉल्ट. मॅनमेड म्हणजे सिंथेटिक, अल्सो कॉल्ड एज आर्टिफिशियल, जे आपण लॅबमध्ये बनवतो, जे नॅचरली अवेलेबल नाहीत. ते कोणते आहे, बॅरियम टिटॅनेट, लीड टिटॅनेट अँड सिरॅमिक ए अँड बी. तर हे होतं आपलं बेसिक अबाउट द पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. पिझो मीन्स प्रेशर, इलेक्ट्रिक मीन्स व्होल्टेज. तर हा ट्रान्सड्यूसर कोणता आहे, प्रेशर ट्रान्सड्यूसर, जो काय करतोय, प्रेशर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज और व्हाइस वर्सा. व्हाइस वर्सा म्हणजे काय, व्होल्टेज कॅन बी कन्वर्टेड इनटू प्रेशर. म्हणजे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हा इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर पण आहे आणि साधा ट्रान्सड्यूसर पण आहे. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरला काम करण्यासाठी एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज नाही, म्हणून पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरचं जे काम करायची पद्धत आहे ती कोणावर बेस्ड आहे, इट इज बेस्ड ऑन पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर हा इफेक्ट काय सांगतो की आपण जर पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला जर दाबलं किंवा प्रेशर अप्लाय केलं तर त्या मटेरियलमध्ये काय तयार होणार, व्होल्टेज तयार होईल आणि तयार झालेलं व्होल्टेज कसं असणार, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स और अप्लाइड प्रेशर. तर हे मटेरियल कोणते आहेत की ज्याला आपण दाबलं किंवा फोर्स दिला तर ते व्होल्टेज तयार करतील. तर ते मटेरियल आहेत 2 प्रकारचे, एक आहे नॅचरल, दुसरं आहे मॅनमेड. नॅचरलमध्ये क्वार्ट्स, रोचले सॉल्ट, मॅनमेडमध्ये बॅरियम टिटॅनेट, लीड टिटॅनेट अँड सिरॅमिक ए अँड बी. तर आपण पिझो इलेक्ट्रिक इफेक्टचं एक एक्झाम्पल बघूया की नेमकं काय होतं आहे. सपोज हा जो मटेरियल आहे, हा जो खडा दिसतोय तुम्हाला, एक दगडासारखा एक खडा आपण कन्सिडर करू. हा खडा कोणाचा आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलपासून हा खडा बनलेला आहे. तर पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो की ह्या खड्याला जर मी असं दाबलं किंवा वरून फोर्स दिला तर त्या खड्याच्या अक्रॉस, त्या मटेरियलच्या अक्रॉस काय तयार होणार, व्होल्टेज तयार होईल आणि त्याची रेंज किती आहे, ऑलमोस्ट मिलीवोल्टमध्ये त्याची व्हॅल्यू ही असते. तर कन्सिडर अ मटेरियल क्रिस्टल म्हणून आपण त्याला, एक प्रकारचा खडा क्रिस्टल आहे, कोणापासून बनवलेला आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलपासून बनवला आहे. आणि त्याच्यापासून तयार होणारं व्होल्टेज घेण्यासाठी आपण बसवलं आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड वरच्या साईडला आणि खालच्या साईडला बसवलं आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. तर वरच्या साईडला आपण म्हणायचं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड त्याचं नाव आणि खालच्या साईडला निगेटिव्ह इलेक्ट्रोड. कशासाठी, व्होल्टेज
घेण्यासाठी. नंतर ह्या पिझो इलेक्ट्रिक मटेरियलमध्ये काही चार्जेस असतील, त्यांना आपण म्हणलं चार्जेस. तर याच्या मटेरियलमध्ये काय असणार, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस. तर आपण इथे घेतला एक हातोडा, हॅमर, आणि त्या हॅमरने आपण ह्या क्रिस्टलला असं वरून मारलं, म्हणजे किंवा आपण त्याला फोर्स अप्लाय केला, दाबलं. सो इफ वी अप्लाय द फोर्स ऑर ए प्रेशर, कशाने फोर्स आणि प्रेशर अप्लाय केलं, विथ द हेल्प ऑफ हॅमर, वरून त्याला आपण दाबण्याचा प्रयत्न केला. पण काय होणार, ह्या क्रिस्टलमधले, ह्या मटेरियलमधले पॉझिटिव्ह चार्जेस कुठे जाणार, वरच्या साईडला ॲटोमॅटिकली, आणि निगेटिव्ह चार्जेस कुठं जाणार, खालच्या साईडला. म्हणजे काय तयार झालं, वरच्या साईडला तयार झालं पॉझिटिव्ह पोटेन्शियल. सो वरच्या साईडला तयार झालं पॉझिटिव्ह पोटेन्शियल आणि खालच्या साईडला तयार झालं निगेटिव्ह पोटेन्शियल. म्हणजे काय केलं आपण बघा, की पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो, की आपण जर पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केलं वरून, तर त्या मटेरियलमध्ये काय तयार होणार, व्होल्टेज हे तयार होणार आहे. त्याच्यामध्ये नेमकी प्रोसेस कशी होते, की पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला आपण जर वरून दाबलं किंवा हाणलं, तर याच्यामधले जे चार्जेस होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस, ते काय होत आहे, की ॲटोमॅटिकली प्रेशर आल्यामुळे पॉझिटिव्ह चार्जेस वर गेलेत, निगेटिव्ह चार्जेस खाली आले. त्याच्यामुळे आउटपुट जर आपण मोजलं तर आपल्याला काय भेटलं, पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल वर, निगेटिव्ह पोटेन्शियल खाली. म्हणजेच इथे काय तयार झालं आहे, व्होल्टेज हे तयार झालेलं आहे. तर ह्या इफेक्टला आपण काय म्हणलं होतं, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर बघा एकदा, हा पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचा खडा कोणापासून बनवला आहे, तर आपण इथं एक्झाम्पल बघूया, कॉर्ड्सपासून बनवला आहे किंवा रोचेले सॉल्ट. तर दिलेल्या मटेरियलपैकी जे सर्वात फेमस आहे ते आहे कॉर्ड्स. तर हा जो खडा आहे, हा क्रिस्टल जो आहे तो आहे कॉर्ड्सपासून बनवलेला. याला वरून आपण दाबलं कशाच्या साह्याने, हॅमरच्या साह्याने. तर क्रिस्टलमधले जेवढे पण चार्जेस होते त्याच्यापैकी पॉझिटिव्ह चार्जेस गेले वरच्या साईडला, निगेटिव्ह चार्जेस आले खालच्या साईडला. म्हणजे ते काय तयार झालं आहे, व्होल्टेज तयार झालं आहे. आणि याच्यामध्ये काय केलं आपण, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, फोर्स ऑर ए प्रेशर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. तर हे होतं आपलं पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट, इन विच इफ वी अप्लाय फोर्स ऑर ए प्रेशर कोणाला, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला, देन इट प्रोड्युसेस द व्होल्टेज अक्रॉस इट. बरोबर. सो तयार झालेलं व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स ऑर अप्लाइड प्रेशर. तर फोर्स जेवढं जास्त तेवढं व्होल्टेज जास्त असणार, फोर्स कमी तर व्होल्टेज पण कमी. तर हे झालं आपलं ट्रान्सड्यूसर. फिजिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर बघा याच्यामध्ये आपल्याला कुठेच एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागत नाही आहे. फक्त आपल्याला काय लागणार, इनपुट फिजिकल क्वांटिटी, आणि ॲटोमॅटिकली आपल्याला काय भेटणार आउटपुटमध्ये, आउटपुट इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर तयार झालेलं व्होल्टेजची व्हॅल्यू नॉर्मली कितीमध्ये असणार, मिली व्होल्टमध्ये. तर हे झालं ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट आपण काय म्हणलं, की पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हा इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर पण आहे. म्हणजेच आपण जर त्या खड्याला, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलचा जो खडा आहे, जो क्रिस्टल आहे, त्याला जर आपण व्होल्टेज अप्लाय केलं तर त्या खड्याचे डायमेन्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट होणार आहे. तर बघा ओरिजिनल जी लेंथ आहे त्या खड्याची, क्रिस्टलची, ती किती आहे, L. पण व्होल्टेज अप्लाय केल्यामुळे त्याची जी लेंथ होती ती आता काय झाली आहे, वाढली आहे. तर जो लेंथमध्ये चेंज झालं आहे डेल्टा L, ते कसं आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड व्होल्टेज. म्हणजे काय, इनपुट होतं व्होल्टेज, आउटपुट काय आहे, डिस्प्लेसमेंट. म्हणजे इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज कन्वर्टेड इनटू फिजिकल क्वांटिटी. तर ह्या प्रकारचं पण वर्किंग आपण पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसरमध्ये करू शकतो, ज्याच्यामध्ये इनपुट हे इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे आणि आउटपुट कसं आहे, फिजिकल क्वांटिटी. तर बघा ओरिजिनल जी लेंथ होती क्रिस्टलची ती होती L,
आपण इनपुट व्होल्टेज दिल्यामुळे त्याचं डायमेन्शन काय झालं, चेंज झालं. क्रिस्टलचा खडा आता एवढा झाला आहे, म्हणजे जे चेंज आला आहे लेंथमध्ये ते चेंज हे कशामुळे आलं आहे, बिकॉज ऑफ द अप्लाइड व्होल्टेज. हेन्स चेंज इन अ लेंथ, तर डेल्टा म्हणजे काय, हा ट्रायंगल म्हणजे काय, चेंज इन अ लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड इनपुट व्होल्टेज. तर सेकंड प्रकारचं वर्किंग काय सांगतो, व्हेन व्होल्टेज इज अप्लाइड to the piezoelectric material, then it changes the dimension of the material. डायमेन्शन म्हणजे काय, तर डायमेन्शन ऑफ द मटेरियल म्हणजे त्याची एक तर लेंथ चेंज होईल किंवा विड्थ चेंज होईल किंवा त्याचं शेप हा चेंज होणार. म्हणजेच काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट, फोर्स आणि प्रेशर हे कसे आहेत, रिलेटेड टू द ईच अदर. तर याच्यामध्ये वी कॅन कन्वर्ट फिजिकल प्रेशर इंटू व्होल्टेज और व्होल्टेज इंटू डिस्प्लेसमेंट. तर आपण त्या मटेरियलला जर व्होल्टेज अप्लाय केलं, तर त्या मटेरियलमध्ये काय होणार, काही फिजिकल चेंजेस होईल, म्हणजे त्या मटेरियलचे डायमेन्शन हे चेंज होतील. एक तर त्याची लेंथ चेंज होईल किंवा विड्थ चेंज होईल किंवा त्याचं शेप हे चेंज होणार. तर ह्या इफेक्टला आपण काय म्हणलं होतं, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके. तर नॉर्मली आपण काय करतोय, कोणता ट्रान्सड्यूसर यूज करतोय, प्रेशर ट्रान्सड्यूसर, ज्याच्यामध्ये प्रेशर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. तर पुढे आता वळूया आपण, कन्स्ट्रक्शन कसं आहे नेमकं याचं. तर बघा, सेम प्रिन्सिपल आपण यूज करायचा आहे पिझो इलेक्ट्रिक इफेक्टचा. तर याच्यामध्ये एक प्रकारचा हा चेंबर आहे बघा, फक्त जागा जी आहे ती वरच्या साईडला आहे, बाकी सर्व बंद केलं आहे आपण बघा, बरोबर. हे बंद केलेलं एक झाकणाप्रमाणे आहे, फक्त जी जागा आहे ती कुठे आहे, फक्त वरच्या साईडला. तर आपलं इनपुट काय आहे, फोर्स और ए प्रेशर. ते आपण कुठून द्यायचं आहे, फक्त जी मोकळी जागा सोडली आहे म्हणजे काय, विंडोमधून द्यायचं आहे. तर विंडोमधून आपण फोर्स आणि प्रेशर हे अप्लाय करायचं आहे, कोणाला, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला. तर बघा, इनपुट जे आहे फोर्स आणि प्रेशर ते अप्लाय करायचं आहे विंडोमधून, खिडकीमधून. ते आपण कोणाला अप्लाय करायचं आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला. पिझो इलेक्ट्रिक मटेरियलमधून जे व्होल्टेज तयार झालं आहे ते घेण्यासाठी आपण इथे जोडले इलेक्ट्रोड, वरचा इलेक्ट्रोड आणि खालचा इलेक्ट्रोड. तर वरचा कोणता आहे, पॉझिटिव्ह, खालचा कोणता आहे, निगेटिव्ह. नंतर आलेलं फोर्सला जमा करायचं काम कोणाचं आहे, फोर्स समिंग लेयरचं. तेथे एक आपण लेयर बसवली आहे, त्या लेयरचं काम काय आहे की आलेलं फोर्सला जमा करायचं आणि जमा करून ते कुठे अप्लाय करायचं आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला. जर पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला आपण फोर्स दिला, देन इट विल प्रोड्यूस द व्होल्टेज अकॉर्डिंग टू द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर हा एक प्रकारचा चेंबर आहे. हे खालचं जे दिसतंय ते कोणतं आहे, बेस. हे जे आहे ते आहे बेस, बरोबर. हे पूर्णपणे बंद आहे, क्लोज्ड, एक बॉटलसारखं, फक्त वरून जागा सोडली आहे फोर्स आणि प्रेशर अप्लाय करण्यासाठी. जी मोकळी जागा दिसते आहे ते आहे विंडो. आणि आलेलं फोर्स, आलेलं प्रेशर जमा करायचं काम, कलेक्ट करायचं काम कोणाचं आहे, फोर्स समिंग लेयरचं. आलेलं फोर्स आपण कुठे अप्लाय करायचं आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला. खालचं तर बेस आहे, फिक्स आहे. नंतर पिझो इलेक्ट्रिक इफेक्टमुळे ह्या मटेरियलमध्ये काय तयार होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे. आणि हे व्होल्टेज जमा करण्यासाठी आपण काय यूज केलं आहे, इलेक्ट्रोड, वरचा इलेक्ट्रोड आणि खालचा इलेक्ट्रोड. तर हा मोस्ट ऑफ द कोणता इलेक्ट्रोड आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. हा जो वरचा आहे तो कोणता आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, आणि खालचा कोणता आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. तर हे जे बंद झाकण दिसतंय, बंद बॉटल जे आहे त्याला आपण म्हणायचं चेंबर, बरोबर. वरच्या साईडला काय आहे, विंडो. मध्ये आपण काय यूज केलं आहे, फोर्स समिंग लेयर. आणि मेन जो मटेरियल आहे तो कोणता आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियल, बरोबर. तर पहिला पॉईंट काय सांगायचा, इन द विंडो, थ्रू द विंडो वी अप्लाय फोर्स और प्रेशर. त्या विंडोमधून
तो आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर किंवा फोर्स अप्लाय करायचा आहे. कोणाला? पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला. नंतर त्याच्यामध्ये पहिली जी लेयर आहे त्याचं नाव काय आहे? फोर्स समिंग लेयर. तर ह्या लेयरचं काम काय आहे की आलेला फोर्सला कलेक्ट करायचं. सो वर्किंग ऑफ दिस लेयर इज टू कलेक्ट द अप्लाइड फोर्स ऑर ए प्रेशर. एकदा का आलेलं फोर्स आणि प्रेशर कलेक्ट घेतलं तर ते कोणाला अप्लाय करायचं? दिस कलेक्टेड फोर्स ऑर ए प्रेशर इज अप्लाइड टू द पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. बरोबर. नंतर ड्यू टू पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट, एकदा का मटेरियलकडे फोर्स आलं तर त्या फोर्समुळे त्या मटेरियलच्या अक्रॉस काय तयार होणार आहे? व्होल्टेज तयार होईल. बिकॉज ऑफ द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट दिस मटेरियल प्रोड्युसेस द व्होल्टेज अक्रॉस इट. तर हे होतं आपलं कन्स्ट्रक्शन डायग्रॅम. एक विंडो सोडायची, बाकी सर्व बंद. आलेलं फोर्स जमा करण्यासाठी आपण इथे काय यूज केलं आहे? फोर्स समिंग लेयर. इलेक्ट्रोड आपण घेतले आहेत व्होल्टेज मोजण्यासाठी, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. इथे जो मेन आहे तो कोणता आहे? पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. फोर्स इनपुट जो आपण कुठून द्यायचा आहे? विंडोमधून. तर हे झालं कन्स्ट्रक्शन डायग्रॅम. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की वी हॅव स्टार्टेड द न्यू ट्रान्सड्यूसर. त्याचं नाव आहे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. इट इज बेसिकली अ प्रेशर ट्रान्सड्यूसर which converts pressure into voltage or vice versa. म्हणजे पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कॅन वर्क ॲज अ इन्व्हर्स ट्रान्सड्यूसर प्लस नॉर्मल ट्रान्सड्यूसर. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. मीन्स याचं वर्किंग होण्यासाठी प्रेशरला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज नाही आहे. याचं जे ऑपरेशन आहे, वर्किंग जे आहे, इट इज डिपेंड्स ऑन पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे स्टेटमेंट की पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतोय की आपण जर पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला इफ वी अप्लाय प्रेशर ऑर ए फोर्स देन दिस मटेरियल विल जनरेट द व्होल्टेज अक्रॉस इट. आणि तयार झालेलं व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स ऑर ए अप्लाइड प्रेशर. तर हे स्पेशल मटेरियल कोणकोणते आहेत की जे प्रेशरला फोर्समध्ये कन्वर्ट करतात? तर ते मटेरियल आहेत नॅचरल, मॅनमेड. नॅचरलमध्ये आहे क्वार्ट्ज, रोचेले सॉल्ट. मॅनमेडमध्ये आहे बॅरियम टिटॅनेट, लीड टिटॅनेट. दोघांचा शेवटचा शब्द कोणता आहे? टिटॅनेट. तर बॅरियम लक्षात ठेवा आणि लीड. आणि शेवटचा आहे सिरॅमिक ए अँड बी. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम जो आपण यूज करतो तो आहे क्वार्ट्ज. तर नॉर्मली मोस्ट ऑफ द टाईम जे पिझो इलेक्ट्रिक मटेरियल यूज केलं आहे त्याचं नाव आहे क्वार्ट्ज. नंतर इथे आपण बघितलं की त्याचं वर्किंग नेमकं कसं होतं आहे की दिस इज अ क्रिस्टल ऑफ द पिझो इलेक्ट्रिक मटेरियल. आपण जर याला फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केला तर क्रिस्टलमधले जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत त्याच्यामध्ये काय होतं आहे की दिलेल्या प्रेशरमुळे त्यांच्यामध्ये चार्जेसमध्ये काय होतं आहे? मूवमेंट होतं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस वरच्या साईडला जाणार आणि निगेटिव्ह चार्जेस खालच्या साईडला जाणार. म्हणजे इथे काय तयार झालं आहे? पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल वरच्या साईडला, निगेटिव्ह पोटेन्शियल खालच्या साईडला. म्हणजे आपण जर त्या खड्याला, त्या क्रिस्टलला फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केलं देन दिस क्रिस्टल, दिस मटेरियल जनरेट्स द व्होल्टेज. नॉर्मल त्याची रेंज किती असते? मिलीवोल्टमध्ये. तर बघा, व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स किंवा अप्लाइड प्रेशर. किंवा पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर कॅन वर्क ॲज अ इनवर्स ट्रान्सड्यूसर. म्हणजे आपण जर त्या क्रिस्टलला इनपुट व्होल्टेज दिलं तर त्या मटेरियलचं, त्या क्रिस्टलचं काय चेंज होणार आहे? डायमेन्शन चेंज होणार आहे. तर बघा, इथे ओरिजिनल लेंथ होती L, पण इनपुट व्होल्टेज दिल्यामुळे त्याच्या लेंथमध्ये काय झालं आहे? चेंज झालं आहे. बघा, चेंज झालं आहे. तर चेंज इन अ लेंथ इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इनपुट व्होल्टेज. तर जे पण चेंज होणार आहे लेंथमध्ये, जे पण चेंज होणार आहे विड्थमध्ये, जे पण चेंज होणार आहे शेपमध्ये, हे कोणामुळं झालं आहे? बिकॉज ऑफ द इनपुट व्होल्टेज. तर हे जे वर्किंग आहे ते आहे ट्रान्सड्यूसरचं. म्हणजे प्रेशर इज कन्वर्टेड इनटू व्होल्टेज. हे जे वर्किंग आहे ते आहे इनव्हर्स ट्रान्सड्यूसरचं.
म्हणजे व्होल्टेज इज कन्वर्टेड इनटू डिस्प्लेसमेंट. तर हे झालं आपलं वर्किंग ऑफ पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. इकडे या ॲक्च्युअल पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर हा कसा दिसतो. चेंबर, खाली बेस आहे, विंडो जागा सोडली आहे मोकळी, वरून फोर्स आणि प्रेशर अप्लाय करायचं आहे. आलेलं फोर्स हे जमा करायचं काम कोणाचं आहे, फोर्स समिंग मेम्ब्रेनचं. जमा केलेलं प्रेशर कोणाला अप्लाय करायचं आहे, पिझो इलेक्ट्रिक मटेरियलला. आणि एकदा का मटेरियलला फोर्स हा आपण दिला, देन ड्यू टू पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट त्या मटेरियलच्या ॲक्रॉस काय तयार होणार, व्होल्टेज हे तयार होणार आहे बिकॉज ऑफ द पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर हे होतं आपलं आजचं पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं बघूया ॲप्लिकेशन ऑफ पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. थँक्यू. आजच्या पुरतं फक्त एवढंच.